जेवणानंतर आजकाल सर्रास पोटफुगी, ढेकर येणं किंवा मग गॅस होणं हे होत असतं आणि त्यासाठी आपण इनो सोडा अगदी सहजपणे घेतो. पण हा मूळ उपाय नाहीये. तो फक्त तात्पुरता आराम देणारा उपाय आहे आणि तो अधूनमधून घेतला तर ठीक आहे. पण जर का तुम्ही रोज किंवा वारंवार घेत असाल तर मात्र ही सवय घातक ठरू शकते. म्हणूनच जर का आपल्याला इन्स्टंट आराम हवा असेल तर आपण हा पर्याय निवडतो. पण त्यापेक्षा आपल्या पॉडकास्टमध्ये जे डॉक्टर येऊन गेलेत की नाही, तर डॉक्टरांनी खूप चांगले चांगले उपाय सांगितलेले आहेत. तेच आता एकत्रितपणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. काही रिसर्च बेस असे उपाय आहेत की ज्यामुळे तुम्हाला इन्स्टंट बरंसुद्धा वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाँग टर्मचे त्याचे फायदे हे चांगलेच असणार आहेत. त्यामुळे कुठलं असं चूर्ण आहे किंवा इनो सोडायला काय असं ऑप्शन आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. इनो सोडा घेतल्यावर आपल्याला बरं का वाटतं हे आधी आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. आता इनो सोडा म्हणजे काय असतं? प्रामुख्यानं सोडियम बायकार्बोनेट आधारित अँटीसाइड. तो पोटातल्या आम्लांची रिॲक्शन करून आम्ल कमी करतो. म्हणून जळजळ होणं किंवा मग आंबट ढेकर जी येते आपल्याला ती येणं थोड्या वेळासाठी आपल्याला कमी वाटू शकते किंवा बंदही होऊ शकते. पण या रिॲक्शनमध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो. त्यामुळे ढेकर येतात आणि कधीकधी पोट अजूनही फुगल्यासारखं वाटतं किंवा रादर आहे त्याच्यापेक्षा कंडिशन खराब होऊ शकते. कसं काय? तर सोडियम बायकार्बोनेट हे अँटीसाइड म्हणून वापरलं जातं, पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ वापरणं योग्य नसतं. काही वेळेला आपण अगदी कधीतरी घेतो ते ठीक आहे, पण जर का तुम्ही वारंवार घेत असाल तर ते घातक आहे. आता मी म्हणते वारंवार घेणं का घातक आहे? तर पहिला धोका असा की पोटफुगीचा मूळ प्रश्न आहे तो अजिबात यामुळे सुटत नाही. मुळात गॅस का होतोय हे कारण वेगळं असू शकतं. आपण बऱ्याचदा खूप पटापट खातो, जास्त तेलकट किंवा तळलेले पदार्थ खातो, दही दूध आपण खातो ते पचत नाही आपल्याला. कडधान्य, कांदा किंवा फुलगोबीमुळे सुद्धा किंवा फर्मेंटेशन पदार्थ जे असतात ते आपल्याला पचत नाही. त्यामुळे आपल्याला इंडायजेशन होऊ शकतं, कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. हे असे सगळे प्रकार जे आहेत ना, हे नेमकं त्यातलं आपल्याला काय होतं हे आपल्याला कळत नाही. आणि आपण ती अँटीसाइड घेतल्यामुळे बऱ्याचदा त्याचे रिव्हर्स इफेक्ट किंवा साईड इफेक्ट असे होतात की आपल्याला नॉशिया येतो, डायरिया होतो किंवा कॉन्स्टिपेशन होतात. त्यामुळे मूळ प्रॉब्लेम जो आहे पोटाचा तो मात्र सुटत नाही आणि तात्पुरत्या गोष्टींसाठी आपण हे सतत घेण्याची सवय शरीराला लावून घेतो. आता दुसरा धोका काय आहे ते म्हणजे सोडियम जास्त जाणं. आता या अँटीसाइडमुळे किंवा सोडा बेस्ड अँटीसाइड जे आपण म्हणतो आहोत, इनो किंवा आणखीन इनोसारखे तत्सम पदार्थ, याच्यामुळे सोडियम हे आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात जाऊ शकतो. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, किडनी प्रॉब्लेम आहे, हार्ट फेल्युअर किंवा मग लिव्हर डिझीज आहे, लो सोडियम डाएट ज्यांचं चालू आहे किंवा प्रेग्नन्सी असणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी हे अँटीसाइड्स म्हणजे हे सोडा घातक ठरू शकतात. त्यामुळे या कंडिशनमध्ये डॉक्टरांना विचारल्याशिवाय तर अजिबात घ्यायचं नाही. आता तिसरा धोका काय माहिती आहे? शरीरामध्ये नॅचरल जे इलेक्ट्रोलाइट्स असतात ना ते इम्बॅलन्स व्हायला लागतात. त्यामुळे सोडियम बायकार्बोनेट हे जास्त प्रमाणात किंवा वारंवार घेतलं तर आपल्या शरीरामध्ये हे बिघाड होणं निश्चित असतं. आता पोटाची समस्या दूर करणारं असं कुठलं चूर्ण आहे किंवा या मी तुम्हाला म्हणते की इनो आणि सोडा घेऊ नका त्याच्यावर कुठलं असं सोल्युशन आहे ते आपण जाणून घेऊ. आता बऱ्याचदा जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं तेव्हा आयुर्वेदामध्ये काय उपाय आहे? उपाय नंबर 1 ते म्हणजे ओवा, जिरा आणि बडीशेप याचं पाणी घ्यायचं. कधी घ्यायचं? जेवणानंतर 20 ते 30 मिनिटांनी घ्यायचं किंवा दिवसभरात थोडं थोडं हे पाणी घ्यायचं. आता हे बनवायचं कसं? तर 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आहे, अर्धा चमचा जिरे टाकायचं, अर्धा चमचा बडीशेप टाकायचं. हे चांगलं 5 ते 6 मिनिटं उकळून घ्यायचं आणि मग हे पाणी आपण जेवणानंतर पिऊ शकतो. आता ओवा हे वात कमी करण्यासाठी पारंपरिकरित्या वापरलं जातं. यामध्ये जे गुणधर्म आहेत त्यामुळे गॅस किंवा मग आतड्यांच्या आकड्या जे पडतं किंवा आपल्या आकसल्यासारखं जे वाटतं ते होत नाही. जिऱ्यामुळे पचन खूप चांगलं होतं, जडपणा कमी होतो. आणि बडीशेप तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे की डायजेशनचे जे जे मुद्दे असतात ना ते बरे होण्यासाठी बडीशेप हे खूप उत्तम असतं. ग्राईप वॉटर वगैरे तुम्हाला माहितीच आहे, लहान बाळांना आपण दिलेलं आहे. तर ते याच्यासाठी कारण त्याच्यामध्ये बडीशेपचा
तो अंश असतो. बाळंतणीला पण ओवा बडीशेपचा पण देतो. त्याच्यामुळे हे जे पाणी आहे हा घरगुती सोपा उपाय आहे, हा विसरायचा नाही. दिवसभरात हे पाणी थोडं थोडं प्या तरीही चालेल. जेवणानंतर मात्र 15 ते 20 मिनिटांनी प्यायला अजिबात विसरायचं नाही. इनो किंवा मग सोडा जे आहे ते आपण वारंवार घेतो की नाही, त्यापेक्षा आपली पोटफुगी होत असेल, ॲसिडिटी होत असेल नसेल, डायजेशन होत असेल नसेल, आपण हे घ्यायला हवं. उपाय 2 ते म्हणजे सुंठ, आलं हे पचनासाठी खूप उत्तम असतं. त्याचा वापर करायचा. जेवणानंतर जर का आपल्याला जडपणा वाटत असेल, ढेकर येत असेल किंवा अन्न पोटामध्ये थांबल्यासारखं वाटत असेल, असं एकदम जड वाटत असेल, तर कोमट पाण्यामध्ये सुंठ जे आहे ते चिमूटभर घ्यायचं आणि ते मिक्स करून पाणी प्यायचं. किंवा मग आल्याचा घरी बनवलेलं पाचक जे आहे ते पाचकसुद्धा तुम्ही घ्यायला हरकत नाही. काय होतं की गॅस्ट्रिक एम्प्टिंग म्हणजे काय होतं, पोटात अन्न जे आहे ते पुढे जाण्याची प्रक्रिया यामुळे सुधारू लागते. आता काही स्टडीजमध्ये असं सांगितलेलं आहे की हेच फंक्शन जे आहे हे आल्यामुळे किंवा सुंठमुळे हे व्यवस्थित करायला लागतं आणि म्हणून हे आलं खूप उपयोगी ठरतं. पण बऱ्याचदा काय होतं, खूप ज्यांना बर्निंग सेन्सेशन येतात, अल्सर आहे बाबा, किंवा प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त ॲसिडिटी होती आहे, पित्त प्रकृती असेल, त्यांनी आलं किंवा सुंठ घेणं टाळावं. अशा वेळेला जर आपल्याला कुठल्याही प्रमाणात हे जास्त आहे असं वाटत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला हा निश्चितपणे घ्यायला हवा. घरच्या घरी उपाय करायचे म्हणून मी हे उपाय सांगते, पण हे सुद्धा फायनल उपाय आहेत का, तर नाही. इनो सोडाला पर्याय काय असू शकतो, तर हा असू शकतो, म्हणून मी तुम्हाला सांगते. आता उपाय 3 ते म्हणजे हिंगाचा वापर करू शकतो आपण. कडधान्य, डाळी, उसळ, राजमा, छोले, फुलकोबी किंवा पत्ताकोबी की म्हणजेच कोबी, फ्लॉवर हे जे आहेत ना, यामुळे ना गॅस तयार होतात. आणि जर ते अशा पद्धतीनं गॅस तयार होत असतील, म्हणजे हे खाल्ल्यानंतर होत असतील, तर त्यानंतर काय घ्यायचं, त्यानंतर आवर्जून हिंग हे घेतलं पाहिजे. मुळातच ज्यांना कोणाला कडधान्य पचत नाही असं वाटत असेल, त्यांनी जेवणामध्ये हमखास हिंग हे वापरायला हवं. मी तर म्हणते अगदी रोजच्या जेवणामध्ये चिमूटभर हिंग किंवा अर्धा चमचा तरी हिंग हे आपल्या पोटामध्ये जायला हवं. आणि अगदी तसं पॉसिबल नसेल तर बडीशेप, जिरं आणि मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं ओवा, त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही हिंग घातलं आणि ते उकळून पाणी प्यायलं तरीसुद्धा त्यांनी फरक जाणवतो. बऱ्याच वेळेला आपण लहान बाळांच्या पोटाला सुद्धा असं हिंग पाण्यामध्ये गरम करून असं कोमट कोमट आपण पोटाला लावतो, ते पसरवून ठेवतो. त्यांनी सुद्धा बाळांच्या पोटामध्ये जे गॅस्ट्रिक तयार होतात ते त्यामुळे बाळं रडत असतात, त्यांनाही ते बरं वाटतं, आपल्यालाही ते बरं वाटू शकतं. आता आयुर्वेदामध्ये हिंग जे आहे ना, ते वात कमी करण्यासाठी मानलं जातं. मुळात आपल्या शरीरामध्ये जो वात तयार होतो त्यासाठी उत्तम असं इन्ग्रेडियंट म्हणजे जे शमवणार आहे ते म्हणजे हिंग. त्यामुळे आपण जर का वात तयार होत असेल तर त्यासाठी हिंग याचा वापर करायचा आहे. आता हिंग खूप जास्त प्रमाणातही नको. हाय बी पी असल्यास किंवा मग सोडियम जास्त याच्यामध्ये असू शकतं, त्याच्यामुळे त्यांनी हिंग वारंवार जर तुम्ही घ्यायला लागलात तर ते तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. आता शेवटचा एक उपाय ते म्हणजे पुदिना. पुदिना तुम्ही रोजच्या वापरामध्ये आणलात तर तुमचं बऱ्यापैकी डायजेशन, पचनक्रिया आहे ती सुधारते. आता पुदिना काय करतं, तर आतड्यांच्या स्मूथ मसल्सला रिलॅक्स करत असतं. म्हणजे IBSमध्ये एंट्रिक कोटेड म्हणजे काही रिसर्चमध्ये असे एव्हिडन्स आहेत की या पेपरमिंटमुळे किंवा या पुदिन्यामुळे तुमचे गॅसेस हे बऱ्यापैकी जातात, कमी होतात. आणि आपल्याला चांगलं माहिती आहे, आपण अशा पद्धतीच्या गोळ्यासुद्धा बऱ्याचदा घेतलेल्या आहेत. पण गोळ्या घेण्यापेक्षा जर का आपल्याकडे रॉ पुदिना असेल तर त्या रॉ पुदिन्याचा आपण नक्की उपयोग करावा. ॲब्डॉमिनल पेन, ब्लोटिंग किंवा गॅससाठी तुम्ही पुदिना निश्चितपणे वापरू शकता. परंतु ॲसिड रिफ्लक्स आणि हार्टबर्न वाढू शकतं, त्यामुळे छातीत जळजळ होत असेल तर पुदिना जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तो काळजीपूर्वक खाल्ला पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की ॲसिडिटी होते म्हणजे एकाच प्रकारच्या गोष्टी नसतात, त्या वेगवेगळ्या असतात. ज्यावेळेला आपल्याला जळजळ होती असं वाटत असेल तर त्यावेळेला पुदिना खायचा नसतो. त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये पित्त उसळतंय का किंवा वात आपला वाढला आहे का, ह्याचं भान आपल्याला असलं पाहिजे. आणि जर का आपल्याला ते कळत नसेल तर आपण सरळ डॉक्टरांचा सल्ला हा घ्यायला हवा. तर मुळात सांगण्याचा उद्देश हा की जळजळ होत असेल, पोट फुगत असेल किंवा मग डोकं दुखत असेल,
ढेकर येत असेल तर हे वेगवेगळे प्रकार आहेत. गॅस होणं हाही वेगळा प्रकार आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. कशासाठी काय घ्यायचं आहे हे मी तुम्हाला साधारणपणे सांगितलेलं आहे. इनो सोडा हा एकमेव त्याच्यावरचा उपाय असू शकत नाही. आता मी तुम्हाला म्हणाले तसं आलं हे जास्त प्रमाणात घ्यायचं नाही, पण ज्यांना आलं किंवा सुंठ हे सूट होतं किंवा ज्यांना फार उष्णता नाही आहे त्यांनी आल्याचं पाचक घेतलं तरी चालतं. आता ते बनवायचं कसं? आलं छानपैकी किसून घ्यायचं. ते किसल्यानंतर त्यामध्ये गुळाचा थोडासा पाक टाकायचा आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आणि हे पाचक जे आहे हे मिक्स करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि अक्षरशः तुम्ही 15 ते 20 दिवस आरामात हे वापरू शकता. जेवण झाल्यानंतर तुम्ही 20 मिनिटांनंतर जर का तुम्ही हे 1 चमचा घेतलं किंवा जेवणाआधी जरी तुम्ही हे घेतलं तरीसुद्धा तुमच्या पोटाला आराम मिळू शकतो. तर हे छोटे छोटे उपाय आहेत, हे घरच्या घरी केले तर फायदा होईल. इनो सोडापासून तर नक्की आपण सुटका करू शकतो, पण जर अति प्रमाणात असेल, रोज रोज या गोष्टी जाणवत असतील तर याचा अर्थ डॉक्टरांना दाखवायची वेळ आहे. पंचकर्मामध्ये असे काही उपाय आहेत ज्यामुळे ॲसिडिटी ही कायमची जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांना नक्की दाखवा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल आणि वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आता भेटूया पुढच्या